Page number 38, English workshop. Question number first. A. Name the following from the poem. खाली ज्या वस्तू विचारल्या आहेत त्यांची कवितेत आलेली नावं आपल्याला सांगायची आहेत. फर्स्ट, 2 trees and they are mango and palm. Second, 2 animals, they are cow and jackal. Third one, 2 seasons म्हणजे 2 ऋतू, summer and rainy or monsoon. Then fourth, 2 non-English words की जे शब्द इंग्रजी नाहीत पण कवितेत आलेले आहेत असे. ते आहेत गमछा अँड आषाढ. अँड लास्ट वन, फिफ्थ, 2 different timings of the day. They are dusk and dawn म्हणजे दिवसातील 2 वेगवेगळ्या वेळा. त्यात डस्क म्हणजे सायंकाळ अँड डॉन म्हणजे पहाटेची वेळ. देन क्वेश्चन 1 बी. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स म्हणजे कवितेमध्ये आलेले ध्वनिदर्शक शब्द सांगा किंवा शोधा म्हणजे ज्यातनं आवाज व्यक्त होतो असे शब्द. फर्स्ट, चर्पिंग. चर्पिंग म्हणजे चिवचिवाट किंवा किलबिलाट पक्ष्यांचा. देन सेकंड, बॅबलिंग पाण्याचा खळखळ असा आवाज. थर्ड, हाऊल. हाऊल मीन्स कोल्ह्याचे ओरडणे किंवा त्याला आपण इवळणे असंही म्हणतो. अँड लास्ट वन इज स्प्लॅशिंग. स्प्लॅशिंग म्हणजे पाण्यामध्ये हात किंवा एखादी वस्तू मारल्यावर होणारा धपकन असा आवाज. सो दीज वेअर द वर्ड्स विच डिस्क्राईब साऊंड्स. देन क्वेश्चन फर्स्ट सी. पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर म्हणजे नदीच्या पाण्याचा प्रवाह व्यक्त करणारे शब्द कवितेतनं शोधा आणि लिहा. अँड द वर्ड्स आर फर्स्ट वन, मिअँडर्स. मिअँडर मीन्स वळणं घेत वाहणारा प्रवाह. सेकंड, स्ट्रॉंग करंट अतिशय जोराचा असा प्रवाह. देन थर्ड वन, मडी टोरेंट म्हणजे पाण्यामध्ये चिखलाच्या पाण्याचे भोवरे तयार होतात ते मडी टोरेंट. अँड लास्ट वन इज इन्स्पेट म्हणजे जोराचा असा प्रवाह वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 ए. फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच अलिटरेशन. कवितेमधून अशा 5 ओळी शोधा की ज्या 5 ओळींमध्ये अलिटरेशन म्हणजे अनुप्रास हा अलंकार आहे. अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन्स आणि त्या ओळीमध्ये पुन्हा पुन्हा आलेला ध्वनी शब्द त्याला अंडरलाईन करा की ज्याच्यामुळे अनुप्रास हा अलंकार त्या ओळीमध्ये होतो. फर्स्ट वन, नो साइन ऑफ स्लाइम द सँड्स शाईन ब्राईट. या ओळीमध्ये एस म्हणजे स हा साऊंड पुन्हा पुन्हा रिपीट झालेला आहे आणि त्याला आपण अंडरलाईन केलेली आहे. देन सेकंड लाईन, ॲट डस्क अँड डॉन. इन दिस लाईन द साऊंड डी इज रिपीटेड. ध्वनी ड हा रिपीट झालेला आहे आणि आपण तो अंडरलाईन केला आहे. थर्ड सेंटेन्स, अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट इज. इन दिस लाईन या ओळीमध्ये इनिशियल साऊंड की ज्या शब्दाच्या सुरुवातीला आलेला साऊंड रिपीट झालेला आहे तो आहे साऊंड क आणि तो आपण रिपीट केलेला आहे. सी म्हणजे त्याचा साऊंड या ठिकाणी क आहे. सो इट इज साऊंड क. काऊज कार्ट्स कॅन क्रॉस. वी हॅव अंडरलाईन द रिपीटेड साऊंड. देन फोर्थ वन, गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक. या ओळीमध्ये साऊंड ब, बीला आपण अंडरलाईन केलेला आहे. साऊंड ब हा रिपीट झालेला आहे बॉईज बाथ अँड बँकमध्ये. देन इन द लास्ट लाईन, द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. इन दिस लाईन साऊंड ह इज रिपीटेड, हाऊल अँड हर्ड. सो इन दिस वे वी कॅन राईट द लाईन्स इन विच द फिगर ऑफ स्पीच alliteration is occurred. Question 2 B. Pick out 4 lines that contain the figure of speech onomatopoeia. कवितेतून 4 ओळी अशा निवडा की ज्यांच्यामध्ये ऑनोमॅटोपिया हा अलंकार आहे. अँड ऑनोमॅटोपिया मीन्स ध्वनी अनुकरणात्मक शब्द की ज्याच्यातनं ध्वनी प्रतीत होतो. सो वी कॅन से दॅट फर्स्ट वन, चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट. इन दिस लाईन चर्पिंग इज अ वर्ड विच डिस्क्राईब साऊंड. साऊंड डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच ओनोमॅटोपिया हा अलंकार होतो. देन सेकंड, द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. हाऊल म्हणजे ओरडणे किंवा इवळणे. थर्ड वन, द एअर इज राईफ
विथ बॅबलिंग साऊंड. बॅबलिंग साऊंड म्हणजे पाण्याचा खळखळ असा आवाज त्या हवेमध्ये पसरलेला आहे. अँड लास्ट वन, स्प्लॅशिंग देअर गमछाज ॲज दे वॉक. आणि चालताना त्यांचे जे काही हातातले पटके वगैरे आहेत, कपडे आहेत, फडके आहेत, ते पाण्यात आदळल्यावर येणारा स्प्लॅशिंगचा आवाज, स्प्लॅशिंग ढपकन असा येणारा आवाज. सो दीज आर द वर्ड्स विच डिस्क्राईब साऊंड्स अँड सो देअर इज द फिगर ऑफ स्पीच ऑनोमॅटोपिया. क्वेश्चन 3, रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णानुक्रम. वर्णानुक्रमाने खालील शब्द आपल्याला लावायचे आहेत की जे उलटसुलट दिलेले आहेत. अँड नाव यू न्यू इट व्हेरी वेल हाऊ टू रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की वर्णानुक्रमाने शब्द कसे लावतात ते. सो आय विल रीड द आन्सर डिरेक्टली. फर्स्ट वन, सँड, स्कार, शेड, साइन, स्लाइम, साऊंड, स्टर, स्ट्रॉंग, समर अँड स्वर. In second sequence, we can arrange them as babbling, banks, bath, blossom, and boys. In the third sequence of word, we can arrange them as there, there. First one their, second one there, then these, they, thought, throng, to, torrent, and trap. In this way, we can arrange the given sequences of the word in alphabetical order. It's very easy now for you. Page number 39. Question number 4. What aspect from the poem do the following phrases describe? खाली ज्या काही वाक्प्रचार दिलेले आहेत, या वाक्प्रचार म्हणजे कोणत्या अर्थाने कवितेमध्ये आलेले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे किंवा ते कोणता अर्थ त्यातून व्यक्त होतो. ए, देअर कूल शेड. इट शोज द shade is dark and cool, means there are so many trees on the bank of the river. Then B, only knee deep. This phrase means not much water is there in summer season. Then C, not too steep. This phrase also suggests that the banks are shallow to climb and cross. They are not so steep and deep. D, housework on the river bank. It means how villagers take use of the river. It is suggested through this phrase. Then E, inspat. Inspat means it shows sudden change in the water level. It means the water rises in Ashad. That is shown here with this phrase. And last one, F, rife with sound. Rife with sounds. It shows the intensity of the flood or water and the sound of the water mix in the air and we could listen it. In this way, all the phrases describe these aspects. Question number 5. The poem describes two different pictures of the river in summer and in rainy season. कवितेमध्ये नदीचं 2 ऋतूंतील वर्णन केलेलं आहे. नदीची परिस्थिती कशी असते याबाबतचं वर्णन केलेलं आहे आणि ते ऋतू आहेत उन्हाळा आणि पावसाळा. राईट डाऊन 4 पॉईंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीन ऑफ द रिव्हर. नदीच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही ऋतूत काय बदल होतो हे बदल दर्शविणारे 4 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. सो वी कॅन से दॅट इन समर, फर्स्ट वन, वॉटर ओनली नी डीप. But in monsoon, water rises and current grows strong. Then, second point, cows cross it easily in summer. But in monsoon, cows and carts can't cross the river. Then third one, banks are not too steep. But in monsoon, banks are deep in the monsoon. Then fourth one, girls and boys bath close to the banks in summer, but in monsoon they could not bath close to the banks and muddy torrent swirls along. And we can add one another point. Women do their household works in summer, but they can't do it in the monsoon. In this way, we can point out or we can write down these points which show contrast in the changing scene of the river in both seasons. Question number 6. Gaze who I am. ओळखा पाहू मी कोण आहे ते. I always run. I never walk.
I often murmur but never talk. I have a bed but never sleep. I have a mouth but hardly eat. I love to fall but can't climb up. Guess who I am? Please don't give up. So we can give the answer of this riddle that it is a river. Now try to translate the above riddle in your medium of instruction in a poetic form. आता वरील जे काही कोडं आहे ते कोडं medium of instruction म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये आणि पोएटिक फॉर्ममध्ये म्हणजे कवितेच्या रूपाने ते लिहिण्याचा प्रयत्न करा. I had tried to write it in a poetic form. Let me read. Listen carefully. सतत धावणे मजला ठाव नाही चालणे, नेहमीच गुणगुणते मी मज बोलण्याचा अभाव. बिछाणा मजपाशी पण नाही झोपेचा ठाव. मुख माझे असूनी न खाते मी घास, पडण्याचा मोह मज नाही चढण्याची आस. ओळखा पाहू कोण मी लावा कयास. आणि ही आहे नदी. याचं उत्तर आहे नदी. Question number 7. That is the last question. Imagine you were at a riverside class picnic and slipped and fell into the river while playing games. असं इमॅजिन करा, म्हणजे असं कल्पना करा की तुम्ही शाळेच्या सहलीसाठी गेला आहात नदीच्या किनाऱ्यावर आणि त्या ठिकाणी पाय घसरून तुम्ही नदीत पडलात. खेळता राईट इन अबाउट 12 to 15 lines how your classmates saved you. तुमच्या वर्गमित्रांनी तुम्हाला कशा पद्धतीने वाचवलं याबाबत 12 ते 15 ओळी लिहा. यू कॅन राईट इट इन दिस वे. टुडे ऑल्सो आय रिमेंबर इट क्लिअरली. वी ऑल स्टुडंट्स वेंट टू द क्लास पिकनिक. देअर वॉज अ रिव्हर नियर दॅट स्पॉट. वी ऑल वेअर प्लेइंग आफ्टर आवर लंच अँड वी वेअर प्लेइंग क्रिकेट. वन ऑफ आवर फ्रेंड्स प्लेड अ बिग शॉट. The ball went near the river bank. I ran after it. When I saw the ball, it was in the pit. I tried to go down, and when I began to climb down, I slipped and direct fell into the river. My friends saw that. They suddenly came with the rope. They threw it to me. I caught the rope and they pulled me out and saved my life. You can also imagine in different way and you can write 12 to 15 lines in different way also.